मित्रांनो, मेन सर्कल में तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मार्क्स या थिंकरचा आपण लेक्चर घेतोय आणि त्याच्यामधला हा दुसरा लेक्चर आहे। मुळात ज्या विचारवंतांनी संपूर्ण राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था या सगळ्यांना चॅलेंज केलं असा थिंकर आहे मार्क्स। म्हणजे ज्याचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये करतो, कारण मार्क्सने जी व्यवस्था सांगितली साम्यवादी समाजाची, त्याच्यामुळे किंवा तुम्ही जर याच्यामध्ये गेला, राजकीय व्यवस्थेमध्ये गेला, तर संपूर्ण लोकशाही उलथून टाकण्याची एक चेतावणी तो देतो। त्याच्यामुळे मार्क्स राजकीय विचारवंत म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि समाजाच्याच संपूर्ण अभ्यासाचा त्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, ज्याला आपण मार्क्सवादी दृष्टिकोन म्हणतो किंवा डायलेक्टिक मटेरियलिझम म्हणतो, म्हणजे भौतिक द्वंद्ववाद, जे मी गेल्या लेक्चरमध्ये घेतलं होतं। भौतिक का, तर सगळ्या हे आर्थिक घटकांवर अवलंबून आहे समाज, असं त्याचं म्हणणं आहे। आणि द्वंद्व का, तर प्रत्येक घटक हा संघर्ष करत आहे एकमेकांबरोबर आणि या संघर्षाच्या परिणामी आजचा समाज निर्माण झालाय। या विचाराने मार्क्स प्रेरित होता, त्याच्यामुळे आर्थिक द्वंद्ववादी स्वरूपाचं त्याचं लिखाण आहे। आणि त्याचाच एक पुढचा भाग, जो मी ऍक्च्युली मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा थोडाफार घेतलेला आहे आणि थोडासा जो उरलेला भाग आहे त्याला त्यांनी एक सेपरेट थिअरीमध्ये आपल्या समाजशास्त्राच्या सिलेबसमध्ये आहे, मोड ऑफ प्रोडक्शन, म्हणजे काय, उत्पादनाच्या पद्धती। आता उत्पादनाच्या पद्धती किती असू शकतात याचा आर्थिक दृष्ट्या जर विचार केला तर आपण थेट उत्पादनाचे क्षेत्र सांगतो, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र वगैरे वगैरे। पण जर मार्क्सच्या विचारातून आपण जर पाहिलं तर मार्क्स आर्थिक घटकांच्या आधारावर उत्पादनाच्या ज्या पद्धती देतो त्यांचं वर्गीकरण विशिष्ट समाज रचनेमध्ये सुद्धा करतो। म्हणजे आपण, तुम्हाला प्रश्न पडत असेल सारखा की आर्थिक मी शब्द वापरतो, मग समाजासाठी का आपण समाजशास्त्रामध्ये का अभ्यास करतोय? कारण त्याने आर्थिक घटकांवर आधारित समाज संरचनाच सांगितली, म्हणून आपण त्याचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करतो। आता जर आपण थोडक्यात विचार करायचं झालं तर उत्पादन पद्धती म्हणजे काय, त्याने जे सांगितलेली उत्पादन पद्धती, तर त्याच्यामध्ये येतात उत्पादनाच्या शक्ती, उत्पादनाचे संबंध आणि या दोघांनी मिळून होते उत्पादन प्रणाली, ज्याला आपण उत्पादन पद्धती किंवा उत्पादन प्रणाली म्हणतो। आता उत्पादनाच्या शक्ती काय असू शकतात? काय असू शकतात? यंत्रसामग्री असू शकते, शेती असू शकते, हे मी मागच्या लेक्चरमध्ये पण बोललेलो आहे बऱ्यापैकी। उत्पादनाच्या शक्तींमध्ये वैज्ञानिक तंत्रज्ञान, यंत्र, श्रमशक्ती, अजून मजूर सुद्धा याच्यात येऊ शकतात, कामगारी येऊ शकतात, कारण ते काय करतात, स्वतःचे श्रम देत आहेत। तर श्रम सुद्धा उत्पादन शक्तीचा भाग आहे। कोणतेही काम करायचं असेल तर त्याला तुम्हाला शक्ती ज्या ज्या प्रकारची खर्च करावी लागते, मग ती मेकॅनिकल असेल, मेंटल असेल, सगळ्या शक्तींचा याच्यामध्ये समावेश होतो। मग उत्पादनाचे संबंध काय आहेत? तर आता शेती करणारा एक शेतमजूर आहे तुमच्याकडे, तर त्या शेतीचा एक मालक सुद्धा आहे ना। ह्या दोघांना एकाच पारड्यामध्ये आपण मोजू शकतो का? नाही मोजू शकत, कारण एकाकडे त्या संपत्तीची मालकी आहे, ओनरशिप, मालकी हक्क आहे, आणि एकाकडे काय आहे, मजुराकडे काय आहे, त्याचं फक्त श्रमबळ आहे। त्याच्याकडे ना उत्पादनाच्या साधनांची मालकी आहे, ना उत्पादित मालाची मालकी आहे, ज्याला आपण सरप्लस प्रोडक्शन म्हणतो, म्हणजे अतिरिक्त उत्पादन। अतिरिक्त उत्पादनावर सुद्धा त्याचा हक्क नाही, म्हणून तो नाहिरे गटात येतो, आणि जो ज्याच्याही मालकी हक्क आहे तो आहेरे गटात येतो। मग आता आहेरे नाहिरे असे समाजाचे जे दोन भाग आहेत ते प्रत्येक समाज संरचनेमध्ये राहिलेले आहेत। म्हणजे मार्क्सच्या नुसार उत्पादन प्रणालीचे चार जे प्रमुख भाग युरोपीय समाजानुसार जर पाहिले तर पहिला येतो आदिम साम्यवादी समाज, जो वर्गविरहित आहे। हा शब्द लक्षात ठेवा, कारण तिथे कोणीच आहेरे नाही आणि कोणच नाहीरे नाही, सर्व समान आहेत, म्हणून तो वर्गविरहित आहे। उत्पादनाच्या साधनांवर मालकी कशी आहे? सामुदायिक स्वरूपाची आहे, जे काय असेल ते सगळं समुदायाचं आहे। त्याच्यानंतर लोकसंख्या तुलनेने कमी आहे, कमी लोकसंख्या आहे, आणि संसाधने अधिक आहेत। म्हणजे जर तुम्ही एखाद्या जंगलामधली समाज आठवाल, हा विचार करताना तुम्ही जंगल डोळ्यासमोर ठेवा की 5 आदिवासी आहेत आणि 100 एकरचं हे आहे, जंगल आहे, तर त्यांच्याकडे किती संसाधने आहेत? फळं आहेत, जमीन आहे, झाडे आहेत। मग ही संसाधने जास्त आहेत, माणसं कमी आहेत, मग माणसं काय करणार? एकत्र राहणार, एकत्र एका मालकीने, एका निर्णयाने वागणार। मग याच्यामध्ये कोणी मालक नाही आणि कोणी गुलाम नाही। मग हा आदिम साम्यवादी समाज आहे की सगळं समानतेच्या तत्वावर चाललेलं आहे। पण माणूस हा स्वार्थी आहे, माणसाला निसर्गावर वर्चस्व निर्माण करायची सवय असते,
आणि किंबहुना त्याच्या सभोवतालच्या सर्वांवरच. मग ज्या वेळेस या आदिम साम्यवादी समाजाकडून प्राचीन साम्यवादी समाजाकडे समाज स्थित्यंतर करतो त्यावेळेस लोकसंख्या वाढू लागते, संसाधने कमी होऊ लागतात आणि मग कोणता तरी समाज कोणत्या तरी एका समाजाचा अधिपती होतो आणि कोणता तरी त्याच्यावर राज्य करतो. आता प्राचीन समाजामध्ये काय होतं, एक आहेरे वर्ग निर्माण होतो आणि एक नाहिरे वर्ग निर्माण होतो. जो नाहिरे वर्ग आहे तो गुलाम आहे म्हणून याला प्राचीन गुलामगिरीचा समाज म्हणतात. तो गुलाम वर्गाला काय आहे, त्याला संपत्तीवर हक्क नाही, तो फक्त त्याचं श्रम देऊ शकतो, त्याला इव्हन व्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा नाही, व्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा येत नाही याच्यामध्ये, पूर्णपणे गुलाम आहे तो. आणि जो आहेरे वर्ग मी म्हटलं, तो आहेरे वर्ग कोण आहे, तर तो मालक आहे. तो ठरवतो उत्पादन काय असलं पाहिजे, उत्पादन कशा स्वरूपाचं असलं पाहिजे आणि उत्पादन शेतीतून करायचं, फळ उत्पादनातून करायचं वगैरे वगैरे. हे सगळं प्राचीन गुलामगिरी समाजातले 2 भाग झाले. आता याच काळामध्ये पहिल्यांदा अतिरिक्त उत्पादन निर्माण होते, म्हणजे जितकी मानवाला गरज आहे त्यापेक्षा अधिक उत्पादन निर्माण झालंय. तर मग ते उत्पादनाचं काय करायचं याच्यावरून मालकी हक्क निर्माण झाला आणि तो मालकी हक्क आहेरे वर्गाकडे राहिला. ओके. त्यानंतर येतो सरंजामशाहीचा समाज. आता गुलामगिरी ही झाली, कालांतराने काय झालं, हे जे गुलाम होते यांनाच या मालकांनी शेती करण्याचं स्वातंत्र्य द्यायला सुरुवात केली. याच्यातील काही मालक सुद्धा शेती करत होते, त्यातले काही जण सरंजाम झाले, म्हणजे त्यांची खूप सारी जमीन होती, शेतजमीन, आणि त्याच्यावर त्यांचा एकट्याचा हक्क होता. पण एकटा व्यक्ती शेती करू शकत नाही म्हणून त्याने मजूर नेमले, त्या शेतीचे विभाजन केलं आणि कुळांना ती जमीन कसायला दिली. मग ते कुळांनी त्याचा एक ठराविक मोबदल्याचा भाग त्या आहेरे वर्गाला द्यायला सुरुवात केली, जो होता जमीनदार. इथे कोण आला, आहेरे वर्ग, आणि इथे नाहिरे वर्ग. इथे आहेरे वर्ग आहे जमीनदार किंवा सरंजाम, आणि इथे नाहिरे वर्ग कोण आहे, शेतमजूर. ही स्थिती होती युरोपची सरंजामशाही अवस्थेमध्ये. सरंजामशाहीकडून समाज भांडवलशाही अवस्थेमध्ये गेला आणि भांडवलशाहीमध्ये मग मी लास्ट लेक्चरलाही घेतलं होतं की यंत्रसामग्री आधारित उत्पादन पद्धती आहे, त्याच्यामुळे कोणतरी भांडवल देणार आहे म्हणून भांडवलदार आहे, कोणीतरी कामगार आहे कारण तो मजुरी देऊन स्वतःचं श्रम विकून मोबदल्यावर आपला उदरनिर्वाह करतोय, म्हणून ती भांडवलशाही व्यवस्था अस्तित्वात आली, जिथे उद्देश फक्त एकच आहे, नफा. दुसरा कोणताच उद्देश नाही या उत्पादन पद्धतीमध्ये. विक्रीसाठी स्पर्धा आहे, नगदी वेतन आहे आणि आर्थिक संस्थांची भरभराट झालेली आहे. कारण हा काळ तुम्ही लक्षात घ्या, फ्रेंच राज्यक्रांतीच्या जवळ जाणारा काळ आहे, युरोपचं आधुनिकरण झालेलं आहे, यंत्रसामग्री नव्याने आलेली आहे आणि जगाचं युरोपीकरण होण्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे जगाची विस्तृत बाजारपेठ उपलब्ध आहे, विस्तृत बाजारपेठ उपलब्ध आहे, त्याच्यामुळे कच्चा माल आणि त्याचा पुरवठा ह्या 2च जबाबदाऱ्या राहतात, त्याच्यामुळे भांडवलशाही खूप वेगाने वाढली युरोपमध्ये. तर हा तो काळ आहे ज्याच्यामध्ये खरा संघर्ष चालू झाला आहे मोठ्या प्रमाणावर. आणि त्यानंतर येते आशियाई उत्पादन पद्धती. या 4च उत्पादन पद्धतीने मार्क्सने युरोपला डिफाईन केलं होतं. पण ज्यावेळेस मार्क्स आशियाकडे पाहतो त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की ही संपूर्ण संरचना आशियामध्ये लागू होत नाही. कारण आशियामध्ये काय आहे, थोडक्यामध्ये सामुदायिकच मालकी आहे. म्हणजे थोडक्यात जरी आपल्याकडे राजकीय व्यवस्था अस्तित्वात असली, एका देशाचा एक राजा असला तरी राजा हा समाजाने मान्य केलेला राजा आहे, तो मालक नाहीये. तो तुम्ही बऱ्याचदा काही चित्रपटांमध्ये ऐकलं असेल, म्हणजे आता सुद्धा पंतप्रधान मोदी म्हणतात मी प्रधान सेवक आहे. तीच एक भावना राजांची असायची पूर्वीची, की आम्ही फक्त याचे केअर टेकर आहे, आम्ही फक्त काळजी वाहूची भूमिका करत आहे. मग या पद्धतीमध्ये काय गोष्ट होती, राजा हा जनतेचा प्रतिनिधी होता मुळात. त्याच्यानंतर राजा हा सामुदायिक एकतेची अभिव्यक्ती म्हणून होता, म्हणजे राजशक्ती जी होती ती एक सामुदायिक एकतेचं स्वरूप होते. तो सामुदायिक उत्पन्नाचा उपभोग घेऊ शकत होता, म्हणजे जे 1/6 आपण जो कर भरायचो पूर्वी लोक भरायचे, किंवा जे काय असायचं राजाला वाट्याला यायचं समाजाने दिलं किंवा त्याच्या उत्पन्नातून मिळायचं, त्याच्यावर तो उदरनिर्वाह करत होता. त्यामुळे ती अशी थेट मालकी जशी युरोपमध्ये होती तशी मालकी नव्हती. ती वैमनस्याचा अभाव होता, म्हणजे संघर्ष असा खूप नव्हता. लोकांनी मान्य केलं होतं की कोणीतरी राजा असणार आहे आणि आपल्याला त्याच्या अधिपत्याखाली कार्य करावं लागणार आहे. त्या व्यतिरिक्त काय होतं, कुटीर आधारित व्यवस्था होती, कुटीर उद्योग होते आणि परस्पर अवलंबित्व जास्त होतं. शेती होती, प्रत्येकाला जे कार्य होते ते ठरवून दिलेले होते. त्यानंतर खाजगी संपत्ती अशी अस्तित्वात नव्हती, जे काय होतं ते संपूर्ण राजाच्या अधिपत्याखाली होतं. त्यामुळे स्वतःची अशी खाजगी संपत्ती फारशी नव्हती.
आणि साधी उत्पादन पद्धती होती, खूप अशी डेव्हलप झालेली उत्पादन पद्धती नव्हती. त्याच्यामुळे आशियाई व्यवस्था ही संपूर्ण मार्क्सने सांगितलेल्या उत्पादन प्रणालींपेक्षा वेगळी होती. मार्क्स हा आर्थिक निर्णयवादी आहे हे लक्षात घ्या. मार्क्स जे काय पाहतो ते संपूर्ण आर्थिक स्वरूपातच पाहतो. आणि मार्क्सने जे समाज संबंध आणि उत्पादन संबंध यांना म्हणजे इतकं हे केलं की त्याने बाकी घटकांना दुर्लक्षितच केलं. आर्थिक घटकांना आणि उत्पादनाचे जे मी संबंध म्हटलं त्यांना, त्याच्यातही उत्पादन शक्तीला इतकं केंद्रस्थानी ठेवलं की त्याने इतर घटकांचं अस्तित्व अमान्य केलं. म्हणजे धर्म आहे, आता भारतामध्ये ही जी संरचना त्यांनी सांगितली ही कशातून येते? कर्मसिद्धांत होता भारतामध्ये असणारा, किंवा आपले जे वर्गीकरण आहे वैश्य शूद्र ब्राह्मण, त्यानुसार झालेली वर्गवारी, त्यानुसार मिळालेलं कार्य, या सगळ्यांना त्यांनी दुर्लक्षित केलं. किंवा आशियामध्ये येऊन त्यांनी कधीच अभ्यास केला नाही आशियाच्या इतिहासाचा. त्याच्यामुळे त्याचं एक एकांगी स्वरूपाचं अध्ययन आहे हे. आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेत त्यांनी फक्त 2च वर्ग सांगितले, एक अहिरे वर्ग आहे आणि एक नाहिरे वर्ग आहे. पण बऱ्याचदा मध्यम वर्ग असतो जो आपण म्हणतो की अनेक जण मध्यम वर्गाचं काम कार्य करतात, त्या वर्गाबद्दल तो काहीच बोलत नाही सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये. किंवा आर्थिक उत्पादन प्रणाली हेच सामाजिक परिवर्तनाचं कारण आहे, हे एक थोडंसं एकांगी स्वरूपाचं त्याचं अध्ययन होतं. आणि आर्थिक प्रणालीस इतर घटकांपेक्षा दिलेलं अत्याधिक महत्व या सगळ्या घटकांमुळे मार्क्सचा जो उत्पादन प्रणालीचा सिद्धांत आहे तो थोडा प्रश्नांकित होतो. असं असलं तरी मार्क्सचं एक सेपरेट थिअरी आहे, मार्क्सचं एक सेपरेट कॉन्ट्रीब्युशन आहे, ते सुद्धा आपल्याला मान्य करावंच लागतं. त्याच्यामुळे मार्क्सचा जो एकूण, आता तुम्हाला हे पण वाटलं असेल की हिस्टॉरिकल मटेरियलिझम मध्ये मी ऑलमोस्ट जे ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या जवळपास मी मोड ऑफ प्रोडक्शन मध्ये म्हणजे उत्पादनाच्या पद्धतीमध्ये सांगितल्या. याला कारण आहे की मार्क्सचं लिखाण असं स्वतंत्र एक एक सिद्धांत आधारित नाहीये. त्याच्या लिखाणामध्ये प्रत्येक ठिकाणी थोडासा कॉन्फरन्सिव्हनेस येतो की सर्वांचं सार येतं त्याच्या लिखाणामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की प्रत्येक थिअरी वेगळी जरी असली तरी तिच्यामध्ये खूप सारं साम्य आहे, खूप घटकांमध्ये मार्क्स समांतरच जातो. तर अशा प्रकारे उत्पादन प्रणाली होती. आता मी जे शिकवतो हे पुरेसं नक्कीच नाहीये, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला थोड्याशा नोट्स ऍड करावे लागतील, थोड्या संरक्षित स्वरूपामध्ये ते लिखाण करावं लागेल. काही ठिकाणी तुम्हाला नितीन सांगवान एक यूज करू शकता तुम्ही, येता आलं तर नितीन सांगवान घ्या. मराठीमध्ये आग लावे पुस्तक आहे बघा, या 2 पुस्तकांचा वापर करून मराठीमध्ये विद्यार्थी ट्रान्सलेट करू शकतात. बाकी जे इंग्लिश मधले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांसाठी नितीन सांगवान तर आहेच आहे, त्यासोबतच तुम्ही हर्लंबस आणि रिडझर ही 2 पुस्तकं व्हॅल्यू एडिशन म्हणून यूज करू शकता. आणि इग्नूचं मटेरियल खूप चांगलं आहे. या गोष्टींचा आधार इंग्लिशवाले विद्यार्थी, इव्हन मराठीवाले सुद्धा ही पुस्तकं वाचू शकतात, चांगली पुस्तकं आहेत ती. बाकी तुम्हाला काय फीडबॅक असतील, तुमचे काही शंका असतील माझ्यापर्यंत पोहोचवा. मी तुमचे पेपर चेक करण्यापासून त्या शंका सोडवण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये मदत करू शकतो. तर तुमचा माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, मी इथे पण दिलाय. मला तुमच्या जास्तीत जास्त शंका येऊ द्या, मी त्याच्यावर मग तसं तुमच्यावर कॉन्टॅक्ट करेन. धन्यवाद.